अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोणी नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती। आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी। लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणांत राहत होता, स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या। तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापाशी, एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले। समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाली असी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील। केसगाव मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापया मठांत, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेते समर्थांचे। ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तो शांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी। समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी। समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यांत तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगा ती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी। पुढे सेवेकऱ्यांस सांगा ती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी। दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवस निशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा, न रुचे चित्त त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले। समर्थ येशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चेला आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची। श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेलं याते। धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोण जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचित लाविले। ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणूनी। समर्थ बोलले ती जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाली। ऐकून येशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, गाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर। काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते। परिसमर्थे त्या दिवशी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली। दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार। समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी। अनसुया तुझी माता, तीच पाशी भिक्षा मागाता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला। ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझे हे करणी लोकापदा कारण। ऐकुनी मातेची उक्ती, दादा तीच प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासूनी। पुत्राचे ऐकुनी वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले। काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसुनी संस्था चालविले। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोढा। श्रीरस्तु शुभम भवतु।